आईसाहेबांच्या प्रेमळ शब्दांनी सकाळ झाली आणि आपल्या ट्रिपचे बुकिंग करायचे तसं मी पोचलो पंढरपूरला. तिथे मला श्रीपादसुद्धा भेटला. श्रीपादला भेटून मी घरी निघालोच होतो की आईचा फोन आला मॉलमधून जाऊन सामान घेऊन ये. आणि त्यानंतर मी निघालो कवठेकर मॉल इथे. आणि जेव्हा तिथे पोचलो तेव्हा मला आईने अतिशय प्रेमळ शब्दाने सांगितलं की लवकर सामान घेऊन घरी ये. आणि तेच प्रेमळ शब्द ऐकून मी सामान शोधायला लागलो. काय कुठे मिळते आपल्याला कधी माहीत नव्हतं. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये साफसफाईचं सामान जास्त होतं. याचाच अर्थ मला घरी जाऊन साफसफाई करायची होती. त्यानंतर स्वतःसाठी एक 5 स्टार पण घेतली. एनर्जी तर पाहिजे होती, साफसफाई करायची होती. मी घरी आलो आणि साफसफाईला लागलो. तसं तर मी साफसफाई करतोच नेहमी, पण आजची परत आपल्यासाठी आवडीची साफसफाई असणार आहे, कारण ही दसऱ्याची पण आहे आणि हे व्लॉगमध्ये पण दिसणार आहे. आणि व्लॉगमध्ये बघून आपण कूल बनणार आहे आणि लाईक्स अँड शेअर आहे भाई. त्यानंतर आपल्या दक्षची एक नवीनच हेअरस्टाईल मला बघायला मिळाली आणि त्याला स्वतःलाच हसू येत होतं मोबाईलमध्ये बघून की अशी कशी हेअरस्टाईल झाली म्हणून. ती हेअरस्टाईल बघून मी आणि पप्पा नंतर वकील साहेबांकडे निघालो. तिथं जाऊन त्यांना भेटायचं होतं, कारण आपला बँकचा सर्च रिपोर्ट घ्यायचा होता. वकील साहेबांना भेटून लगेचच आम्ही रिटर्न पण निघालो आणि पाऊस चालू झाला होता. आजचा व्लॉग इथेच संपला.